प्रायश्चित्त काळातील 5वा रविवार, वर्ष दुसरी. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गोरेगाव सेमिनरीमध्ये थिओलॉजीचा अभ्यास करीत असताना एक येशू संघीय धर्मगुरू प्रोफेसर म्हणून त्यांचा विषय शिकवण्यासाठी अगदी पहिल्याच दिवशी वर्गामध्ये आले. बायबलमधील पौलाची पत्रे शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. अगदी पहिल्याच दिवशी पहिल्याच क्लासला त्या प्रोफेसरने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सांगितले, माझ्या क्लाससाठी तुम्ही उपस्थित राहिलेच पाहिजेत, प्रत्येक क्लास अटेंड केलाच पाहिजे, अशी सक्ती आणि जबरदस्ती मी तुमच्यावर करीत नाही. तुम्ही उपस्थित राहिले काय किंवा गैरहजर राहिले काय, मी कोणाचीही रेक्टरकडे कंप्लेन किंवा तक्रार करणार नाही. क्लास अटेंड करणं किंवा वर्गाबाहेर राहणं हे फ्रीडम मी तुम्हाला देतो. माझ्या वर्गात उपस्थित राहणं न राहणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकानं आपापला निर्णय घ्यायचा आहे. माझ्या विषयामध्ये तुम्ही पास होणं नापास होणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. आणि वर्गात बसून लक्ष दिलं न दिलं त्याविषयी मी कधीच कोणाला वैयक्तिक स्तरावरती काही बोलणार नाही, काही सांगणार नाही, कोणाचे दोष काढणार नाही. तुम्ही सर्वजण मॅच्युअर आहात, तुम्ही सर्वजण सज्ञानी आहात. चांगलं काय वाईट काय, काय करावं आणि काय टाळावं हे तुम्हाला कळतं. तुमचा निर्णय तुम्ही स्वतःच घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं सेमिनरीचे कोणतेही प्रोफेसर आमच्याशी बोलले नव्हते. क्लास अटेंड करणं न करणं एवढं फ्रीडम कधी आम्हाला कोणी दिलं नव्हतं. आम्हा सर्वांना वर्गात येण्याबाबत फ्रीडम देऊनही त्यांच्या त्या कोर्ससाठी जेवढे दिवस तो कोर्स चालला त्या दिवसामध्ये आमच्यापैकी कोणीही त्यांच्या क्लासेसला ॲब्सेंट राहिलं नाही. त्यांची शिकवण्याची पद्धतच एवढी आकर्षक आणि प्रभावी होती की आमच्यापैकी कोणालाही क्लासला गैरहजर राहण्याची इच्छाच झाली नाही. सर्वजण अगदी तन मन हृदय एकवटून त्यांच्या क्लासमध्ये सहभागी व्हायचे, मनापासून वर्गामध्ये लक्ष द्यायचे आणि त्यानं दिलेलं काम असाइनमेंट्स अगदी मनापासून हृदय ओतून करायचे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, इर्मयाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये इर्मया संदेष्टा परमेश्वराच्या वतीनं साऱ्या इस्रायली घराण्यातील जनसमुदायास सांगतो, पहा, इस्रायलचे घराणे आणि यहुद्याचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन, असे दिवस येत आहेत. त्या करारात मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदया पटलावरती लिहीन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. धर्मशास्त्र, नियमशास्त्र, ईश्वरी आज्ञा, ईश्वरी इच्छा मी त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, त्यांच्या हृदयावरती लिहीन, अशी भाषा परमेश्वर इर्मया संदेष्टाच्या वतीनं का करीत आहे? मोशेद्वारे परमेश्वरानं 10 आज्ञा अखिल मानवतेला, त्या इस्रायली जनतेला दिल्या, तेव्हा त्या दगडी पाट्यावरती त्या 10 आज्ञा लिहिल्या गेलेल्या होत्या. मग आता परमेश्वराला मानवी हृदयावरती लिहिण्याची गरज का भासली? तशा प्रकारची इच्छा परमेश्वरामध्ये का निर्माण झाली? धर्मशास्त्र, नियमशास्त्र, नीतिशास्त्र, आज्ञाशास्त्र, प्रेमशास्त्र एकदा का मानवी मनाला पटलं, माझ्या हृदयाला ते पटलं, माझ्या हृदयानं ते स्वीकारलं, माझ्या मनानं ते उचलून धरलं आणि त्याला हृदयानं साथ दिली की परमेश्वराला प्रिय असलेली, परमेश्वराला आवडणारी, परमेश्वराला संतोषकारक असलेली आणि वाटणारी गोष्ट या पृथ्वीवर प्रत्येक माणूस अगदी मनापासून आणि हृदयापासून करू लागेल.
सक्ती जबरदस्ती करून, व्यक्तीवरती दबाव आणि दडपण आणून कोणतीही गोष्ट करण्यास भाग पाडणं हे व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्य विरोधात आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वर मानवाचा स्वभाव, त्याचं आचरण, त्याचं वागणं पाहून कमालीचा दुःखी झालेला होता. वारंवार सांगून, वारंवार बोलून ही लोक माझं ऐकत नाहीत, माझ्या इच्छेविरुद्ध, आज्ञेविरुद्ध वर्तन करतात. आपण या मानवतेबरोबर केलेला, विश्वासानं केलेला करार हा माणूस पाळत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे का चालत नाही? मला अपेक्षित असलेले सहकार्य का देत नाही? आपल्या आज्ञांचा एका मागोमाग एक भंग का करीत आहे? इदेन बागेमध्ये परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलेला आदाम आणि त्याला साथ दिलेली ती एवेला, परमेश्वरानं सांगितलं अमुक झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका. त्याने ईश्वरी आज्ञेचं उल्लंघन केलं. परमेश्वरानं नोहाबरोबर करार केला. विश्वासाचा पिता अब्रामाबरोबर परमेश्वरानं करार केला. मोशेबरोबर परमेश्वरानं इस्रायल जनतेसाठी करार केला. परंतु हे सर्व करार मानवाच्या वाईट वृत्तीनं आणि दुष्कृत्यामुळे मानवानं हे मोडीत काढले, आपल्या पायाखाली तुडवले. या मानवानं परमेश्वराला दगा दिला, परमेश्वराचा विश्वासघात केला. आणि म्हणून परमेश्वरानं आपल्या पुत्राबरोबर अखिल मानवतेसाठी कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहील आणि चिरकाल टिकणारा करार परमेश्वरानं आपल्या देवपुत्राद्वारे, आपल्या पुत्राचं बलिदान देऊन तो परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाच्या हृदयावरती लिहिला. देव मानव म्हणून तो करार आपल्या रक्तानं मानवाच्या हृदयावरती कायमस्वरूपी लिहिला. बंधूंनो आणि भगिनींनो, योहान लिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. इथं प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या मरणाविषयी आणि स्वतःच्या पुनरुत्थानाविषयी बोलत आहे. प्रभूच्या क्रूसावरील मरणाद्वारे तो अखिल मानवतेला आपल्याकडे आकर्षून घेणार आहे. प्रभूच्या मरणानं सर्वांना मुक्तीचं वरदान लाभणार आहे. एका मरणामध्ये संपूर्ण ख्रिस्त सभा उभी राहणार आहे. जगातील माणसं प्रभू येशू ख्रिस्ताकडे आकर्षिली जाणार आहेत, याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला होती. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगितल्याप्रमाणे हे मरण वेदनात्मक, क्लेशदायक असणार आहे, याची जाणीव आपणच करून देताना वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रभूने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत, अश्रू ढाळीत येशूनं गेत्सेमनी बागेमध्ये त्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली, कळकळीनं विनवणी केली. या दुःखाला, हा दुःखाचा प्याला माझ्या पुढून टळून जाणार असेल तर तो टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हे स्वर्गीय पित्या होऊ दे. त्या दुःख वेदनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारकपणा शिकला. आपण या पृथ्वीवर स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे राहण्यासाठी आलेलो नाहीत, याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानाद्वारे आपणास करून देताना म्हणतो, जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगामध्ये आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. या पृथ्वीवर गव्हाचा दाणा बनून आपण स्वतः मरून, याचाच अर्थ आपल्या स्वतःच्या स्वार्थी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आपले सर्व प्रकारचे लोभ आणि मोह बाजूला ठेवून इतरांना जीवन देण्यासाठी, इतरांना जगवण्यासाठी आपणास पाचारण आहे.
बंधूंनो आणि भगिनीनो, आपण मरायला आणि जगायला कधी तयार होऊ, जेव्हा आपल्या या अंतर्यामी, आपल्या या हृदयी सर्व प्रकारची क्रूरता, सर्व प्रकारची निष्ठुरता ही जेव्हा निघून जाईल, आपल्या या गव्हाच्या दाण्याला लागलेली द्वेषाची, मत्सराची आणि तिरस्काराची कीड जेव्हा मरून जाईल, निघून जाईल, व हे हृदय ज्या दिवशी शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र होईल, म्हणूनच प्रतिसाद स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, हे देवा माझ्यामध्ये शुद्ध हृदय उत्पन्न कर. हे अंतर्यामी निर्माण झालेलं शुद्ध हृदय आपणास नेहमीच चांगल्या, विधायक आणि परमेश्वराला अपेक्षित असलेल्या गोष्टी करण्यासाठी आणि आपलं तन, मन, हृदय एकवटून या चांगल्या गोष्टी करण्यास नेहमी प्रवृत्त करेल. परंतु जोपर्यंत हे ईश्वरी नियम, या ईश्वरी आज्ञा, ही परमेश्वराची इच्छा आपल्या हृदयावरती प्रभूनं लिहिलेल्या आहेत, याची जाणीव जोपर्यंत मला स्वतःला होत नाही, तोपर्यंत या गोष्टी मी खऱ्या मनापासून आणि हृदयापासून करणार नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आपणापैकी प्रत्येक जण कोणत्याही प्रकारच्या सक्तीचे आणि जबरदस्तीचं बंधन स्वतःवर न लादता परमेश्वराची आदरयुक्त भीतीपोटी जीवनातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती खऱ्या मनापासून आणि हृदयापासून करण्याचा निर्धार ज्या दिवशी करेल, तेव्हा कोणालाही कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रक्शन, अमुक कर, तमुक कर, हे सांगण्याची किंवा सूचना करण्याची गरज भासणार नाही. आपण चांगल्या आणि विधायक गोष्टी स्वतःहून आणि स्वइच्छेने करायला सुरुवात करू, कारण आपल्या मनाबरोबर त्याला आपल्या हृदयाची साथ असेल. मग परीक्षा जवळ येत आहे, अभ्यास कर. घरातील रोजरीच्या प्रार्थनेच्या वेळेला हातातील मोबाईल बाजूला ठेव. अमुक गोष्ट वाईट आहे ती करू नकोस. 10 आज्ञा मोडू नकोस. कायद्यांचं उल्लंघन करू नकोस. शेजाऱ्याच्या जागेवरती अतिक्रमण करू नकोस. विवाह बाह्य अनैतिक संबंध ठेवू नकोस. रविवार पवित्र पाळ. चर्चमध्ये जागा असताना बाहेर उभा राहू नकोस. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. हे कोणी कोणाला सांगण्याची आणि बोलण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःहून या चांगल्या गोष्टी करू लागेल.